महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील माठपराडवरील पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप घेत असून उन्हाळ्याची चाहूल लागताच माठपराडवरील गावगावातील नदी नाले विहिरी कोरड्या पडत आहे। यामुळेच माठपराडवरील सावरगाव येथील सरपंच नागरिकांच्या रोषाचा तीव्र सामना करावा लागला असून सरपंचांचे दोरीने हात बांधून महिलांनी घागर मोर्चा काढत पुसद उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली। उन्हाळा लागण्या अगोदरच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच माळपराडवरील गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे। याचंच एक उदाहरण म्हणजे पुसद तालुक्यातील सावरगाव गोरे येथील महिला व काही पुरुषांनी सावरगाव गोरे येथील ग्रामपंचायत सरपंच यांना दोरीने बांधून घरातील घागरी घेऊन पुसद येथे प्रशासकीय कार्यालयासमोर मोर्चा आणला। विशेष बाब म्हणजे सन 2022 पासून या गावात जल जीवन मिशनचे काम सुरू आहे, परंतु ते अद्यापही पूर्ण झाले नाही व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली नाही। त्यामुळे संतप्त नागरिकांनी असे अनोखे आंदोलन केले। सावरगाव गोरे येथील नागरिकांनी हे सकाळी 11 वाजता पुसद येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन हे अनोखे आंदोलन केले व त्यानंतर तहसील कार्यालय आणि नंतर पंचायत समिती येथे घागर मोर्चा नेऊन आंदोलन केले। पुसद पंचायत समिती येथे गेल्यानंतर गट विकास अधिकारी संजय राठोड यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले व 2 तास आंदोलकांशी चर्चा केली व जल जीवन मिशन संबंधित अधिकाऱ्याची फोनवर संपर्क करून आंदोलकांच्या समस्या मांडल्या, परंतु या प्रकरणाबाबत सर्व अधिकारी यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला। दुपारी 2 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन चालले, परंतु यावर कोणताही तोडगा निघाला नाही। त्यामुळे यावेळी सुद्धा नागरिकांच्या हातात निराशा झाली। स्वच्छ पिण्याचे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असताना राजमंत्र्यांच्या मतदारसंघात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, यवतमाळ। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।